या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. ज्योतिबा चैत्र यात्रेचा मुख्य दिवस 12 एप्रिलला असून ज्योतिबाचं मंदिर सलग 79 तास भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार आहे. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक 11 एप्रिलच्या पहाटे ज्योतिबा देवाचे मंदिर दरवाजे उघडल्यानंतर ते सोमवार दिनांक 14 एप्रिलच्या रात्री 11 वाजता बंद होणार आहेत. भाविकांना सलग दिवस रात्र 79 तास ज्योतिबा दर्शनासाठी मंदिर खुलं राहणार आहे. चैत्र यात्रेच्या दरम्यान ज्योतिबाचे मंदिर हे सलग 79 तास दर्शनासाठी खुले राहणार आहे. शुक्रवारी पहाटे 4 वाजता मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर ते सोमवार दिनांक 14 रोजी रात्री 11 वाजता दरवाजे बंद होणार आहेत. सलग 79 तास ज्योतिबा देवाचा दर्शन घेण्याचा लाभ घेता येणार असल्याची माहिती शेजारतीचे पुजारी श्रीकांत आमाने यांनी दिली आहे. 12 एप्रिलला ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी पहाटे 5 वाजता महाअभिषेक होणार आहे. दुपारी 12 वाजता सासनकाठी मिरवणुकीस प्रारंभ होईल. सायंकाळी 5:35 हस्त नक्षत्रावर ज्योतिबाचा पालखी सोहळा यमाई मंदिराकडे निघणार आहे. यात्रेच्या नियोजनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून तहसीलदार, देवस्थान समिती, पोलीस, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी ज्योतिबा मंदिराच्या मुख्य मार्गावरील दुकानाची ताडपत्री, छत, थाटीचे अतिक्रमणे काढून प्रशस्त मार्ग केला. दर्शन मंडपातील दर्शन रांगेची व्यवस्था अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिराची रंगरंगोटी पूर्ण झाली आहे. भेसळयुक्त गुलाल पेढ्याची तपासणी केली जात आहे. प्लास्टिक वापर करण्यावर प्रतिबंध केला असून दंडात्मक कारवाईस सुरुवात केली आहे. नारळ, खोबरे, गुलालाचे ट्रक ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत. देवस्थान समितीने दुकान गाळे लिलाव पद्धतीने दिले असून व्यापारी वर्ग दुकाने उभारण्यात व्यस्त आहेत. पुजारी वर्ग घर सजावट करून भाविकांना निवासाची सोय करीत आहे. ड्रोन, पत्रावळ खरेदी होत आहेत. ज्योतिबाच्या नावानं चांगलं औंधाची यात्रा 12 एप्रिल शनिवारी 2025 या रोजी आहे. तरी औंधा चैत्र यात्रा सालाबादप्रमाणे 79 तास भाविकांच्यासाठी खुले राहणार आहे. शुक्रवारी पहाटे 4ला मंदिर उघडले जाईल. ते सोमवारी रात्री 11 वाजता बंद होणार आहे. तरी या भाविक भक्तांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा.